नमस्कार, DS4 मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। येवला शहरातील विंचूर रोड जनता हायस्कूल परिसरातील 24 मीटर DP विकास योजना रस्त्यावर अतिक्रमण केल्याप्रकरणी येवला नगर परिषदेने रहिवाशांना अंतिम नोटीस बजावली आहे। या नोटीसमुळे पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या नागरिकांवर बेघर होण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे। या गंभीर विषयावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून गरिबांना वाऱ्यावर सोडून प्रशासनाने केलेली कारवाई खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही दिला गेला आहे। प्रशासनाने आधी या कुटुंबांच्या निवासाची पर्यायी व्यवस्था करावी आणि त्यानंतरच रस्त्याचे काम हाती घ्यावे अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे। एकीकडे नगर परिषदेचा रस्ता मोकळा करण्याचा घाट आणि दुसरीकडे रहिवाशांचा आश्रय वाचवण्याचा लढा, यामुळे आता या विषयावर प्रशासकीय स्तरावर काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। येवला या ठिकाणी मित्रवार कॉलनीत विंचूर चौफुलीवर विंचूर रोडला पाण्याच्या टाकी समोर येवल्यातील आपले रहिवासी इथं अनेक वर्षापासून जवळजवळ 2 पिढ्यापासून यांचं इथं वास्तव्य आहे। आज 60-70 वर्षापासून हे नागरिक सांगताय। यांचा सकाळी मला एक कॉल आला आणि अनेक माता भगिनी फोनवर रडत होत्या। ते काही माणसं इथले आजारी आहे ते रडत होते। तर प्रश्न असा आहे की इथून एक रस्ता जातोय, शिववाट एक कॉन्क्रिटीकरणाचा एक रस्ता जाऊन राहिला। या ठिकाणी तो रस्ता जात असताना विकास कामात अडथळा आणायचा आमचा बिलकुल उद्देश नाही। परंतु या ठिकाणी एक मी सांगू इच्छितो की जर कोणाला बेघर करून आपल्या येवल्या रहिवाशांना जर त्यांना आज पावसाळा समोर लागलेला आहे, अशा वेळेस नगरपालिकेची या ठिकाणी नोटीस आलेली आहे का हे घरं तुरंत खाली करा, इथं रस्त्याचं काम होणार। रस्त्याचं काम नक्कीच करा। या ठिकाणी मी नगरपालिका प्रशासनाला सांगू इच्छितो, शिवसाहेबांना सांगू इच्छितो की रस्त्याचं काम आहे, नक्कीच विकासाच्या कामात कुणी अडवणे आलं पाहिजे। परंतु हा विकास होत असताना फक्त काही श्रीमंत लोकांचाच विकास झाला पाहिजे का साहेब? गोरगरीब जनतेने राहू नये का? इथं राहणारे नागरिक हे 2 पिढ्यांपासून इथं राहतात। ते कोणी बांगलादेशी नाहीये, रोहिंगे नाहीये, कुठून बाहेर आले नाही। ह्या ठिकाणी ते अनेक वर्षापासून 2 पिढ्यापासून मी उल्लेख केला त्या ठिकाणी राहत आहेत आणि आज एकदम त्यांच्यावर कुऱ्हाड कोसळली। इथं कोणी या इथल्या महिला भगिनी आपलं पोट भरता, इथं रोजीरोटीसाठी मोलकरणीचं काम करता। या ठिकाणचे माणसं कुठंतरी आपलं कसं तरी पोट भरतात आणि भाडे तोडे करून भांडे कुंडे करून महिला भगिनी पोट भरतात आणि एकदमच जर यांचे घरं पाडले साहेब, हे योग्य होणार नाही। यांना कुठंतरी आपण जे सामाजिक कार्यात असताना आपण विचार केला पाहिजे की आपण जर सुखसुविधाने राहतो तर सुखसुविधाने कमीत कमी कोणाचं छत्र तरी हरपलं नाही गेलं पाहिजे। या ठिकाणी नगरपालिकेने नक्कीच विचार केला पाहिजे। यांना तुम्ही तुमच्या विश्वासात घ्या आणि खूप लांब कुठंतरी यांना व्यवस्था करू नका। आपल्या येवल्यातल्याच ह्या माता भगिनी कसं तरी आपलं मोलमजुरी करून जर पोट भरत असतील तर त्यांची नक्कीच जवळपास कुठंतरी व्यवस्था झाली पाहिजे। आपलं हृदयाला कुठंतरी पाझर फुटला पाहिजे। ह्या माता भगिनी इथं रडत होत्या, मी आलो तेव्हा अतिशय मला दुःख वाटलं। शिवसेनेचं काम करीत असताना ज्यावेळेस आम्ही म्हणतो शिवसेना स्टाईलने काम करू, परंतु शिवसेना स्टाईल म्हणजे नेमके काय? तर गोरगरिबांच्या ज्या छोट्या छोट्या अपेक्षा त्या पुरा झाल्या पाहिजे। साहेब, मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आज 15 वर्षाचे 20 वर्षापासून आपल्या येवले शहराला मंत्रीपद लाभलेलं आहे। तर ह्या गोरगरीब जनतेला इथंच जवळ कुठंतरी घरकुलाची व्यवस्था करा, त्यानंतर हे रस्त्याचं काम हाती घ्या। आम्ही रस्त्याला विरोध नक्कीच करत नाहीये, विकास कामांना आमचा विरोध नाही, परंतु सामान्य जनतेचं जर छत हरपून त्यांना जर दुःखी करून आपण विकास करू तर याला नक्कीच आपण विकास म्हणणार नाही। विकास म्हणजे काही मोठमोठ्या बिल्डिंगा बांधणे किंवा हाच नाही, आपल्या सामान्य जनतेचा विचार झाला पाहिजे। आणि या ठिकाणी मी विनंती करतो की रस्त्याचं काम तोपर्यंत थांबवा जोपर्यंत यांची व्यवस्था होत नाही। या ठिकाणी काही डायलिसिसचे पेशंट आहे, अनेक लोक आजारी आहेत, एकदमच यांना आपण बेघर करू तर नक्कीच हे खूप अति वेदनादायी काम होईल। हे नक्कीच प्रशासनाने करू नये आणि हे काम त्वरित थांबवावं अशी मी विनंती करतो या ठिकाणी। आपल्याला आजोळून नसते आमचे घर पाडू नका। आमच्या जाणच्या 2-3 पोरी आमचे हे झालेले अत्याचार करू नका साहेब। तर आजोळीने नसते आम्हाला चांगले घर घालून द्या। माझ्या पोरी जाऊन पुढे घेऊन जाऊ, मी काय झालं तर मग काय करतो? यांच्यावर लेकरं 2 छोटे छोटे मोर आहे।
जोडून विनंती साहेब, एवढं मेहरबानी करा. विनंती आहे आमचा एक अर्ज म्हणून. साहेब, हा जुना रस्ता गायरान रस्ता होता. इथं साबरकांडी आणि पायवाट होती गाई म्हशी मार्केटला नेण्यासाठी. खूप छोटा रस्ता होता, शिव रस्ता होता. आणि आमच्या इथं मंदिरावर छोट्या छोट्या गाडी 12 गाड्यांची एक गाड्या येत असतात. तिथं आम्ही थोडी जत्रा भरवतो किंवा थोडा आमचा कार्यक्रम असतो. तर साहेब, पण काय आहे, आम्हाला एक हात जोडून विनंती आहे साहेब, आम्हाला कुठेतरी सोय करण्यात यावा, चांगल्या ठिकाणी जागा द्यावा. आमचे सगळे महिला मंडळी जे आहे त्या पोट भरायसाठी आमचं इथं घरकाम करतात, भांडी घसायला जातात, या इतर झाडू पोछा करायला जातात साहेब. पण आम्हाला शासनाला विनंती आहे साहेब, अजून पण आता आमची गैरसोय ना करू, अत्याचार नका करू. आम्ही काय बांगलादेशी नाहीत, आम्ही पाकिस्तानी नाहीत, आम्ही घुसपेटी नाहीत. अशा ह्या नेतृत्वाखाली घेऊन आम्हाला हात जोडून सांगतो त्यांना का आम्हाला हक्काचं घर देण्यात यावा. आता ते मी लेखी स्वरूपात द्यावा. तर ते म्हणतात आम्ही इथं पत्र्याचं घर बांधून देऊ, इथं असं करून देऊ. पण ते किती दिवस ते मदाराच्या लोकांचं असंच झालं. त्यांना सावरगावला जागा दिली, आता ते गावखोरी त्यांच्या मागं लागले. साहेब, असं किती दिवस चालायचं? आम्ही बाहेर तर घुसपेटीचं नाही साहेब. पण एवढं आमची एक विनंती आहे शासनाला आणि शासनाच्या कार्यकर्त्यांना का आमच्या गायगर्भाकडे लक्ष द्यावा. आणि आमचे लहान थोर मंडळी आहेत, लहान मुलं आहेत, खूप पेशंट बी आहेत, काही पॅरालिसिस आहेत, डायलिसिस करणार आहेत, आणि काही म्हणजे खूप काही आजारी लोक आहेत. आम्हाला जवळ आसपास दवाखाने हेच आहेत, शाह आहे, गायकवाड आहेत, सरकारी जवळ आहे. एवढी लांब गैरसोय करू नका साहेब, आमची एवढीच विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.